मित्रांनो नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे रॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जात आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे गावात। कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक मंदिर याची काहीतरी आख्यायिका असते, काहीतरी रहस्य असतं, नाही तर काहीतरी वैशिष्ट्य असतं। पण गणेशगुळ्यातील गणपतीचे मंदिर आहे, त्याची वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? गणेशगुळ्याचा गणपती हा गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला असे म्हणतात। म्हणजेच जो गणपतीपुळ्यातला जो गणपती आहे तो मूळचा ह्याच गावातला आहे। त्याची काय कथा आहे, आख्यायिका आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाऊया गणेशगुळ्याला। गुळ्यातला गणपती पुळ्यात कसा आला ते पाहायला चला तर मग। कोकणातलं गणपतीपुळे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतं ते गणपतीचं मंदिर आणि नयनरम्य असा समुद्र किनारा। पण हा गणपतीपुळ्यातला मूळचा गणपती कुठला आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर हा गणपती आहे पावस जवळच्या गणेशगुळे गावातला। अनेकदा असे होते की खूप मोठ्या स्थानापुढे इतर ठिकाणी झाकाळून जातात। इथं सुद्धा असंच काहीच झालंय। हे मंदिर प्रसिद्धी, ऐश्वर्य, भक्तांची गर्दी, झगमगाट यापासून दूर डोंगरावर वसलेले आहे। ना तिथे भक्तांची गर्दी ना दुकानांच्या रांगा, निसर्गाच्या सानिध्यात साधेपणाने भक्तांच्या श्रद्धेवर उभे आहे। सुप्रसिद्ध गणपतीपुळ्याच्या जवळच असलेले हे ठिकाण असेच काहीसे झाकाळले गेले। या ठिकाणाचे आणि गणपतीपुळ्याचे संबंध काही दंतकथांमधून आपल्याला आढळतात। गणेशगुळे रत्नागिरीहून 20 किलोमीटर अंतरावर आहे। पावस या गावापासून 4 किलोमीटरवर। पावस जवळून या गावाकडे जाण्यासाठी फाटा फुटतो। रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही। गणपतीपुळ्यातला गणपती हा मूळचा याच गावातला। गावात स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे। हा गणपती एका रात्रीत गणपतीपुळ्याला गेला अशी आख्यायिका सांगितली जाते। गणपतीपुळे येथील केळकर भटजी यांनी गणपतीपुळ्यातील गणपती बाबाचे पुस्तक लिहिले आहे। त्यात गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला असा उल्लेखही आहे। पूर्वीच्या काळी या गणपतीच्या नाभीतून म्हणजेच या शिळेतून पाण्याची संततधार वाहत असे आणि ते तीर्थ एका गोमुखातून बाहेरच्या बाजूस पडत असे। एके दिवशी हे पाणी येणे अचानक बंद झाले, अर्थात त्याला काही नैसर्गिक कारणे असावे। परंतु त्यापासून श्रद्धाळूंच्या मनात मात्र देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रचलित झाली। मंदिर उंच डोंगरावर आहे। गणेशगुळ्यातून गणपतीपुळ्याला जाताना एक मोठी शिळा तेथे ठेवून गेला। या शिळेला गणपतीचा आकार असल्याने या शिळेला गणपती म्हणून तिची पूजा करतात। त्यासमोरच भाविक नतमस्तक होतात। हे मंदिर पुरातन काळातील आहे। मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत। काही पायऱ्या उतरून आपण मंदिरात प्रवेश करतो। गाभाऱ्यासमोर एक तुळशी वृंदावन आणि हातात लाडू घेतलेल्या उंदराची पितळी मूर्ती आहे। सभागृह आणि गाभारा या दोन्हींवर कळस बांधलेले आहेत। या मंदिराला 2 घुमट आहेत, अर्थात 2 गाभारे आहेत। एका गाभाऱ्यात बाप्पा आहे तर दुसऱ्या गाभाऱ्यातील रहस्य गुपितच आहे। 1970 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। याची नोंद असलेला फलक लावलेला आहे। पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, त्याला लागून डोंगर रांगा, हिरवीगार वनसंपदा अशी सुंदर परिसरात टेकडीच्या माथ्यावर गणेशगुळे गावात गणेशाचे स्थान आहे। पूर्वी गणेशगुळे हे गाव आगरगुळे म्हणून ओळखले जात असे। या ठिकाणी उत्तर दक्षिण अशी विहीर असून त्या तळापर्यंत पायऱ्याने उतरता येते। गणेशगुळ्यातील या विहिरीचे पाणी अतिशय गोड आणि थंड आहे। ही विहीर पांडवांनी बांधली अशी दंतकथा सांगितली जाते। या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षाचे 12 महिने या विहिरीचे पाणी 2.5 ते 3 फूट इतकेच असते। पावसाळ्यात धोध पाऊस कोसळला तरी विहिरीच्या पाण्याची पातळी वाढत नाही। या गणपतीला गणपतांचा बाप्पा असेही संबोधतात। बाप्पाचे मंदिर समुद्र किनाऱ्यासमोर असल्याने जहाजाचे नाविक या मंदिराला नमस्कार करून आपल्या व्यापारासाठी पुढे मार्गस्थ व्हायचे। गणेशगुळे हे स्वयंभू गणपतीचे स्थान असलेले मंदिर आहे। त्यामुळे भंडारवाडी परिसरातील भाविक या गणपतीला आराध्य दैवत मानून गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती बसवत नाहीत। याच गणपतीचे पूजन करतात। मंदिराभोवतीचा परिसर शांत व निसर्ग संपन्न आहे। हे मंदिर उंच टेकडीवर आहे। मंदिरात पायी व वाहनाने जाता येते। वाहनाने गेल्यास मंदिरापासून 5 मिनिटांवर समुद्र किनारा आहे। गणेशगुळे गावाला सुमारे 2 किमी लांबीचा सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे। किनाऱ्यावर माड आणि सुरुचेपण असून किनारा शांत आणि स्वच्छ आहे। गणपतीपुळेप्रमाणे या मंदिराला फारशी प्रसिद्धी प्राप्त झाली नसली तरी अनेक गणेश भक्त गणेशगुळेतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात। मंदिराचे स्वतःचे असे भक्त निवास नाही, मात्र या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन गावात समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये उत्तम व्यवस्था होऊ शकते। काही ग्रामस्थांकडून घरगुती निवास भोजनाची व्यवस्था करण्यात येते। येथून रत्नागिरी शहर फक्त 22 किलोमीटर अंतरावर असून
येथे आपल्या बजेटनुसार निवास आणि भोजनाची सोय होऊ शकते. रत्नागिरी राजापूर या महामार्गावर पूर्णगडकडे जाताना रत्नागिरीपासून 22 किलोमीटर तर पावस गावापासून 6 किलोमीटर अंतरावर गणेशगुळे गाव आहे. ही आहे गणेशगुळे बाप्पाची कहाणी. गणपतीपुळ्याचा गणपती तर सगळ्यांना माहित आहे, पण हा गणेशगुळ्याचा गणपती तुम्हाला माहित होता का? तर तुम्ही गणपतीपुळ्याला गेलात तर काही अंतरावर असलेल्या गणेशगुळ्यालाही नक्की भेट द्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे सुर्वे रॉक्स हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.